महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये असेंब्लीचं अधिवेशन सुरू आहे। मला वाटतं सोमवार मंगळवार अजून 2 दिवस अधिवेशनाचे आहेत। अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या काळामध्ये मातंग समाजाकडून मागणी आलेली आहे की आम्हाला आरक्षणाअंतर्गत आरक्षण द्यावं। ही मागणी नवीन नाही आहे, ही मागणी नवीन नाही आहे। आपण गोष्टी विसरतो, मला वर्ष माहीत नाही, परंतु जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, शिवसेना बीजेपीचं सरकार होतं, शिवसेना प्रमुख होती, बीजेपी दुय्यम होती, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्या मनोहर जोशींच्या काळामध्ये मुद्दाम हा प्रयास करण्यात आला। 2 प्रयास करण्यात आले। एक तर ॲट्रॉसिटी कायदा डायल्यूट केला जावा, हा प्रयास झाला। महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लिहिलेलं होतं की ॲट्रॉसिटी कायदा डायल्यूट करण्यात यावा। आणि दुसरा प्रयास, आंबेडकरी विचाराचा जो समाज आहे त्याच्या विरुद्ध अनुसूचित जातीमधले जे आंबेडकरी विचारांचे नाहीत त्यांना प्राधान्य देण्यात आलं होतं आणि विशेषतः मातंग समाजाला त्यांनी जवळ केलेलं होतं। आणि नागपूरचे एक मी नाव विसरतो, कोणीतरी मातंग समाजाचे होते, त्यांना मुद्दाम मंत्री बनवण्यात आलेलं होतं, जोशींच्या मोरे। हे प्रकरण झालं होतं। आज मातंग समाजाच्या नेतृत्वाखाली पुन्हा ही मागणी आहे आणि महाराष्ट्र सरकारने या मागणीला मान्यता दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारने या मागणीला मान्यता दिलेली आहे। 2 संघटनांची नावं आली या संबंधात। एक आहे हिंदू दलित महासंघ। आतापर्यंत दलित शब्दात हिंदू बौद्ध असं नव्हतं। दलित शब्दात जो काही शोषित पीडित वंचित असेल, ज्याच्यावर अन्याय अत्याचार होत असतील, विशेषतः खालच्या जातीतून आलेले सगळे दलित होते। सगळ्यांना एक दलित या शब्दावर वाद आहे। दलित म्हणावा की म्हणणं आम्ही वादच घालतो आहोत। आणि या दलितांना काही म्हणतात की दलित हा शब्द शोषित पीडित वंचितांकरता आहे। जे सगळ्या समाजातील शोषित पीडित वंचित असतील ते सगळे दलित। एवढंच नाही तर दलित तो आहे जो अन्याय अत्याचाराच्या प्रतिकारासाठी उभा राहतो आणि समाज परिवर्तनासाठी उभा राहतो। ही दलितांची व्याख्या। म्हणजे तो पीडित आहे परंतु त्या पीडेतून मुक्त होण्यासाठी संघर्ष करू इच्छितो, तो दलित। या ठिकाणी आता हिंदू दलित महासंघ कुठे आहे ही संघटना मला माहीत नाही। मी पहिल्यांदा वर्तमानपत्रात नाव वाचलेलं आहे की हिंदू दलित महासंघ ही एक संघटना आहे आणि दुसरं मातंग समाजाच्या काही संघटना, या सर्व दोन्ही संघटना मिळून गेले सरकारकडे गेलेत, कोणाकडे गेलेत माहीत नाही, सरकारकडे गेलेत आणि सरकारनं म्हटलं की आम्हाला आरक्षणाअंतर्गत आरक्षण पाहिजे। माझ्या माहितीप्रमाणे अनुसूचित जातीला महाराष्ट्रामध्ये 13% आरक्षण आहे। अनुसूचित जातींना 13% आरक्षण आहे। तर या आरक्षणाअंतर्गत आरक्षण वाटून द्यायचं आहे। अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जातींचा समावेश आहे। अनुसूचित जातींमध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जातींचा समावेश आहे। आता 13% आरक्षण 59 जातीमध्ये वाटलं जाणार नाही आहे, तर यांचे वर्ग करा। म्हणजे अ, ब, क आणि ड या 4 वर्गात 59 जाती वाटल्या जातील। या 58 जातीचं म्हणा किंवा हिंदू दलित महासंघ आणि मातंग समाजाच्या संघटनांचं म्हणणं काय आहे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे लाभ केवळ एका जातीला मिळालेले आहेत, असं त्यांनी म्हटलेलं आहे। आरक्षणाचे लाभ केवळ एका जातीला मिळालेले आहेत। मग 59हून 1 राहिल्या 58 जाती, 58 जातींना आरक्षणाचे लाभ मिळाले नाहीत आणि त्यामुळे मग हा अन्याय आहे। हा अन्याय दूर करायचा असेल तर 59 जातीमध्ये आरक्षण वाटलं जावं। मग अशा प्रकारचे आरक्षण वाटलं जावं असा जेव्हा वेगवेगळ्या राज्यात मागण्या आल्यात, आंध्र, तेलंगणा, हरियाणा वगैरे राज्यामध्ये या मागण्या आल्यात, तर त्याच्या सरकारने एक नीती बनवलेली आहे की या जातींच्या समूहाला 4 वर्गामध्ये विभाजून टाकायचं। अ, ब, क आणि ड। कदाचित अ म्हणजे सगळ्यात खालचे, ज्यांना आतापर्यंत आरक्षणाचे लाभ मुळीच मिळाले नाहीत। ब ज्यांना थोडेफार मिळालेले आहेत। क
त्यांना अधिक मिळालेले आहेत आणि ज्यांना सर्वात जास्त लाभ मिळालेले आहेत. अशा प्रकारचं कदाचित हे वर्गीकरण होईल. म्हणजे याचा अर्थ जर हे जर लागू झालं, केंद्र सरकारने जर अशा प्रकारे पार्लमेंटच्या माध्यमातून कायदा केला किंवा असे नियम बनवला किंवा अशी योजना आणली आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिली, तर हे ब, क आणि ड या 4 वर्गामध्ये 59 जाती विभागल्या जातील. 59 जाती विभागल्या जातील. आतापर्यंत जो आरोप आहे, ज्या जातीला सगळ्यात जास्त आरक्षण मिळालेलं आहे किंवा लाभ मिळाला आहे, ती जात स्वाभाविकपणे कोणत्या तरी गटात जाऊन बसेल आणि त्यांच्या वाट्यावर 4%, 3%, 2% जे काही आरक्षण येईल ते येईल. याकरता केंद्र सरकार अनुकूल आहे. याकरता महाराष्ट्र सरकारही अनुकूल आहे. जेव्हा प्रस्ताव आला, समिती बनली, तेव्हा महाराष्ट्रातील ज्या जातीवर आरोप केला जातो की ज्यांना आरक्षणाचे सगळ्यात जास्त लाभ मिळालेत, त्या जातीच्या प्रतिनिधींनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली माहीत नाही. महाराष्ट्र सरकारने याच्याकरता एक कमिटी बसवलेली आहे या प्रश्नाचं अध्ययन करण्याकरता. जेव्हा अशा कमिटीज बसवल्या जातात तेव्हा त्या कमिटीत सरकारला हवा तो निर्णय देईल. कारण या कमिटीमध्ये मातंग समाजाचा प्रतिनिधी आहे. त्याचं नाव लिहिलेलं आहे की मातंग समाजाचे. त्या कमिटीची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यामध्ये 2 आमदार आहेत. आमदार सुनील कांबळे. आता कांबळे महार आहे, मातंग आहे की कोण आहे? मातंग आहे. मातंग आहे. कांबळे महारातही आहेत ना? नाही, हा कांबळे आहेत ना बसलेले पूर्वाश्रमीचे महार. हा मातंग आहे. बडोले साहेबांच्या वेळेस राज्यमंत्री होता. संबोधित करतोय कांबळे, रमेश कांबळे. आमदार नामदेव ससाने. 2 आमदार आहेत. सामाजिक न्याय आयुक्त ओम प्रकाश बकोरिया. बार्टीचे महासंचालक सुनील वारे. सहसचिव सोना बागुल आणि मातंग समाजाचे प्रतिनिधी मधुकर गायकवाड. या लोकांची ही समिती बसवण्यात आलेली आहे. ही समिती विचार करेल. काय विचार करेल? आता जर आमदार सुनील कांबळे जर मातंग असतील, सर्वच मातंग आहेत. सर्वच मातंग आहेत. आणि गायकवाड. सुनील वारे पण आहे त्याच्यामध्ये. बार्टीचा संचालक सुनील वारे. वारे हा, तोही मातंगाचा आहे. फक्त मला वाटतं ओमप्रकाश बकोरिया तो बकोरिया फक्त तिकडला आहे. नसतील, असतील नसतील. जर ही समिती, म्हणजे आता लक्षात घ्या की याचा अर्थ महाराष्ट्र सरकार या समितीच्या अहवालाच्या आधारावर केंद्र सरकारला सूचना करेल की आमची आरक्षणाअंतर्गत आरक्षण किंवा आरक्षण हे अ, ब, क, ड अशा 4 वर्गात विभागून द्यावं. याला आम्ही अनुकूल आहोत. ही शिफारस जाईल. आणि मग ही शिफारस जर गेली तर मग पुढे काय होईल याचा विचार करा. अतुल खोब्रागडे जे आहेत युवा ग्रॅज्युएट फोरमचे, यांची प्रतिक्रिया मी वाचली. याच्या विरोधात यांची प्रतिक्रिया मी वाचली. मी त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांचा परिचय असेल त्यांना वंदना संघाचं अभिनंदन त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवून द्या की त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जाती आधारित ध्रुवीकरणाचा हा डाव आहे. कोणाचा डाव आहे? हा RSSचा डाव आहे, हा BJPचा डाव आहे. जाती आधारित आरक्षणाचा हा डाव आहे. 1930 साली राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉक्टर आंबेडकर गेले. तेव्हा त्यांनी जे आरक्षण मागितले, स्वतंत्र मतदारसंघ मागितले, ते पददलित वर्गांकरता मागितले. या पददलित वर्गामध्ये अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या सर्व जातींचा समावेश होता. महाराकरता नाही मागितलं त्यांनी. याचा इतिहास सांगतोय मी तुम्हाला. 1932ला त्यांनी, म्हणजे त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांनी पददलित वर्गांकरता मागितलं. एका विशिष्ट जातीकरता मी महाराचा प्रतिनिधी आहे, महाराकरता पाहिजे आहे असं त्यांनी म्हटलेलं नाही. पददलित वर्गांकरता मागितलं. आणि मग हे या
राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये एक गोष्ट अस्तित्वात आलेली होती. ती गोष्ट अशी की हे जे पददलित वर्ग आहेत, बाबासाहेबांनी त्यावेळी अस्पृश्य शब्द नाही वापरला, डिप्रेस्ड क्लासेस हा शब्द वापरला राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये. हे जे डिप्रेस्ड क्लासेस आहेत, दे आर नॉट द पार्ट ऑफ द हिंदू सोसायटी. बाबासाहेब आग्रहाने सांगत होते की ज्या समुदायातील लोकांना मंदिरात प्रवेश नाही, पाणवठ्यावर पाणी भरू दिलं जात नाही, शिक्षणापासून ज्यांना वंचित केलं जात आहे, हे सगळ्या जाती या पददलित वर्गात येतात. क्रायटेरिया काय आहे? तुमच्या मंदिरात प्रवेश नाही, तुमच्या पाणवठ्यावर प्रवेश नाही, आपण मंदिर प्रवेश आहे. एकच उदाहरण घेऊ. ज्यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आलेला आहे अशा सर्व जाती या पददलित वर्ग आहेत. आणि मग मंदिर प्रवेश नाही, पाणवठ्यावर प्रवेश नाही, शाळेत प्रवेश नाही, मग आम्ही हिंदू समाजाचे घटक कसे? बाबासाहेबांनी खरा प्रश्न विचारला. तुमच्या समाजाचे आहोत ना, मग तुमच्याबरोबर आम्हाला बसवता का? तुमच्याबरोबर येऊ देता का? आणि मग बाबासाहेबांनी या सर्व वर्गांना पददलित वर्ग म्हटलं आणि पददलित वर्ग म्हणून संघटित केलं. 1932 पासून आजपर्यंत अनुसूचित जाती म्हणतो आपण. एका विशिष्ट जातीचं नाव आपण घेत नाही, एका विशिष्ट जातीचं नाव आपण घेत नाही. आणि त्यामुळे मग या एक प्रकारे आरक्षणाच्या प्रश्नावर असो किंवा अन्य कोणत्याही प्रश्नावर असो, या अनुसूचित जाती एक संघटित वर्ग मानला गेलेला होता. एक पॉलिटिकली राजकीय दृष्टिकोनातून अनुसूचित जातीचं आरक्षण म्हटल्यावर, अनुसूचित जातीकरता पॉलिटिकल आरक्षण आहे, अनुसूचित जातीचं आरक्षण म्हटल्यावर एक कल्पना होती की अनुसूचित जातीचा प्रतिनिधी निवडताना अनुसूचित जाती वेगळ्या पद्धतीने विचार करतील. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आम्ही हिंदू समाजाचा भाग नाही, आम्ही स्वतंत्र आहोत, स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत. नाही मिळाले तो भाग वेगळा. सांगायचा अर्थ असा की हा पॉलिटिकल फोर्स होता. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि ओबीसी या जातींचा समूह आहे, परंतु या बांधला गेलेला होता आरक्षणाने. आमचं आरक्षणाच्या बाबतीत आमचे प्रतिनिधी, आरक्षणाच्या बाबतीत आमचा संघर्ष, म्हणजे हा समूह संघटित होता. हे जे धोरण आहे सरकारचं, हे धोरण या लोकांना विघटित करायचं आहे. तिन्ही फक्त हे अनुसूचित जाती करता नाही, स्ट्रॅटेजीज वेगळ्या वेगळ्या आहेत, नीती वेगळ्या वेगळ्या स्वीकारल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी काय स्वीकारलेलं आहे? आरक्षणाअंतर्गत आरक्षण. आता काय होईल? हा अनुसूचित जातींचा समूह 4 वर्गात विभागला जाईल, अ ब क ड. मग प्रत्येक वर्ग काय करेल? आपला विचार करेल. अ ब शी बोलेल का? काय कारण आहे? ब क शी बोलेल का? काय कारण आहे? आणि क ड शी बोलेल का? काय कारण आहे? म्हणजे जसं जातीची उतरंड होती, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ. बाबासाहेब जातींचं विश्लेषण करताना काय म्हणतात की जाती ही अशी व्यवस्था आहे की सर्वात श्रेष्ठ ब्राह्मण, त्याच्या खाली क्षत्रिय, त्याच्या खाली वैश्य. म्हणजे मग ब्राह्मण श्रेष्ठ आहे याचं दुःख क्षत्रियाला कमी आहे, परंतु वैश्य माझ्या खाली आहे याचा आनंद जास्त आहे. लक्षात आलं का? जाती व्यवस्था का कायम आहे? जाती व्यवस्था का कायम आहे? क्षत्रिय ब्राह्मणांचा विरोध कमी करतो, परंतु क्षत्रिय सर्वाला श्रेष्ठ समजतो. कोणापेक्षा? वैश्य आणि शूद्रापेक्षा. महार सगळ्यात तळागाळा असेल अस्पृश्य, परंतु ज्यांना हिंदू अस्पृश्य मानत नाहीत त्याही जाती काय म्हणतात की आम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ. आम्ही आरक्षणाच्या वेळी म्हटलं गेलेलं होतं, आम्ही काय महार मागा आहोत का आरक्षणास मागायला? जेव्हा आरक्षणाचा मुद्दा संविधान सभेत आला तेव्हा आज आरक्षण जे मागतात त्या लोकांनी म्हटलं होतं की आम्ही काय महार मागा आहोत आरक्षण मागायला? म्हणजे मग काय, ही जातीची उतरंड अशी आहे. आणि मग या जातीच्या उतरंडीमध्ये अ ब क ड पुन्हा जर शिरलं तर जाती व्यवस्था मजबूत होते. जाती व्यवस्था फक्त मजबूत होत नाही, प्रत्येक जात ही स्वतःचं वेगळं अस्तित्व. अ गटाची जाती वेगळ्या, ब गटाच्या जाती वेगळ्या, क गटाच्या जाती वेगळ्या आणि ड गटाच्या जाती वेगळ्या. आणि मग ब कडे पाहून म्हणेल की तुम्ही आमचं आरक्षण हिसकून घेतलं,
ड कडे म्हणे आमचं वाढलं पाहिजे, 13चं 14 झालं पाहिजे म्हणून चारही एकत्र भांडणार नाहीत. चारही एकत्र. कधी काळी राजीव गांधींचं एक उदाहरण दिलं जात होतं आणि त्याच्यावर ब्रह्मदेव शर्मांचं एक कोट होतं. राजीव गांधींनी कधी काळी म्हटलं होतं की दिल्लीवरून 1 रुपया निघतो, लोकांपर्यंत 15 पैसे पोहोचतात. हे राजीव गांधीचं उदाहरण आहे. दिल्लीवरून 1 रुपया निघतो लोकांच्यासाठी, लोकांपर्यंत किती पोहोचतात? 15 पैसे पोहोचतात. मग ही जी 85 पैसे आहेत ही मधली यंत्रणा भ्रष्टाचार करत नाही, परंतु तिथून निघता निघता प्रवास आहे, अमकाय टमकाय, हा अधिकारी तो अधिकारी तो अधिकारी, या सगळ्यात उरतात किती? 15 पैसे. आणि ब्रह्मदेव शर्मा म्हणत होते, एक ते अनुसूचित जातीचे आयुक्त होते, फार चांगला माणूस होता तो, ते म्हणत होते की आणि या अनुसूचित जाती किंवा हे जे 15 पैसे ज्यांना मिळतात ते 85 पैशासाठी नाही भांडत. आमचे 85 पैसे जातात, ते 15 पैशासाठी भांडतात. या 15 पैशातून आमच्या वाट्यावर किती यावं याच्यासाठी भांडतात. 85 पैसे 15चे 16 झाले पाहिजेत याच्यासाठी भांडत नाहीत. आपण कशासाठी भांडू मग? अरे मातंगांना जास्त मिळालं, महाराजांना अमकं मिळालं, त्यांना तमकं मिळालं, म्हणजे मग जाती व्यवस्था मजबूत होईल. अनुसूचित जातीसाठी त्यांनी वेगळा मुद्दा आणलेला आहे. अनुसूचित जातीसाठी त्यांनी काय म्हटलं? आता मुद्दा आलेला आहे तो, अनुसूचित जातीतील जे ख्रिश्चन आहेत किंवा अन्य धर्मात गेलेले आहेत त्यांचं आरक्षण काढून टाका. आज कोणत्याही धर्माचा असो, तो आदिवासी आहे मूळचा, त्याला आरक्षण आहे. लक्षात घ्या कशी नीती कशी आहे. आज कोणत्याही धर्माचा असो, परंतु तो जर आदिवासी आहे, मुळात आदिवासी आहे, तर त्याला आरक्षण आहे. आता काय म्हणतात? मध्य प्रदेशच्या इलेक्शनमध्ये आलेलं आहे, मध्य प्रदेश इलेक्शन म्हटलेलं आहे की जे आदिवासी ख्रिश्चन झालेले आहेत किंवा जे आदिवासी अन्य धर्मात गेलेले आहेत त्यांचं आरक्षण काढून टाका, धर्मांतर केलेल्या आदिवासीचं आरक्षण काढून टाका. परंतु हे सांगत नाहीत की बहुतांश आदिवासी स्वतःला हिंदू नाही मानत. हे नाही सांगत. बहुतांश आदिवासी स्वतःला हिंदूच मानत नाहीत, पण तरीही ख्रिश्चन वेगळे आणि बाकीचे आदिवासी वेगळे अशा पद्धतीने आदिवासी समुदायातही फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर, मागच्या महिन्यात झालं अधिवेशन त्यांच्या रेशीमबागला. झालं ना काय प्रक्रिया सुरू आहेत. म्हणजे अनुसूचित जातीचं विभाजन अ ब क आणि ड मध्ये करावं, आदिवासींचं विभाजन धर्मांतरित आदिवासी आणि धर्मांतर न केलेले आदिवासी असं करावं. आणि ओबीसी साठी, ओबीसी जे जाती आधारित जनगणनेवर आधारित जनगणनेचा विचार करतात आणि ज्याची जेवढी जातीची शक्ती तेवढं त्याला आरक्षण मिळावं याचा विचार करतात. आपल्याला माहीत आहे, मी वारंवार सांगतोय तुम्हाला, रोहिणी आयोग नावाचा एक आयोग केंद्र सरकारने बसवलेला होता, रोहिणी आयोग, आणि हा ओबीसी साठी आहे. आणि मग या रोहिणी आयोगाला हे काम सांगण्यात आलेलं होतं की रोहिणी आयोगाच्या माध्यमातून ओबीसीसाठी जे आरक्षण आहे ते आरक्षणाअंतर्गत आरक्षण कसं दिलं जाऊ शकेल याकरता त्यांनी शिफारसी कराव्यात. म्हणजे मग आज ओबीसीचा ब्लॉक आहे, आदिवासींचा ब्लॉक आहे, अनुसूचित जातींचा ब्लॉक आहे, यांना तोडण्याचं षडयंत्र आहे, यांना पुन्हा जातीमध्ये विभागण्याचं षडयंत्र आहे. आणि या माध्यमातून जाती व्यवस्था मजबूत झाली तर जाती व्यवस्था मजबूत होत असताना जातीमध्ये संघर्ष होईल. जातीमध्ये म्हणजे बाबासाहेबांनी 1920 पासून या जाती व्यवस्था तोडण्यासाठी जो काही संघर्ष केलेला आहे, पुन्हा तो संघर्ष जिवंत करावा. आणि मग जातीबाबत भांडण होईल, परंतु अल्टिमेटली आप सब हिंदू हो, आप सब क्या हो? हिंदू हो. फिर वोट किसको देना चाहिए? लक्षात आलं का? म्हणजे जाती आधारित धर्मात संघर्ष नाही आहे, जातीमध्ये संघर्ष लावून जातीमध्ये विभाजन करून अंतिमतः सर्वांना गुलाम करण्याचं हे षडयंत्र रचलं जात आहे. खेदाची बाब आहे की नागपूरमध्ये हा निर्णय झाला, नागपूरमध्ये ही समिती बसली, या समितीमध्ये आमचं कोणीच नाही. नागपूरमध्ये जर ही समिती बनलेली असेल आणि आमदारापासून तर सर्वच एका विशिष्ट समाजात त्या जातीशी भांडण नाही,
त्या जातीला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी भांडण नाही, त्या जातीला आरक्षणाचे लाभ मिळाले पाहिजेत यासाठी भांडण नाही, यासाठीही भांडण नाही. आरक्षणाचे लाभ मिळावेत याकरता वेगवेगळ्या पद्धतीने प्रयास करता येतील, प्रयास केलेही पाहिजेत. आरक्षणापासून जे वंचित आहे त्यांनी वंचित राहावं असं आमचं मुळीच म्हणणं नाही आहे. परंतु हे सगळं करत असताना जर समाजामध्ये पुन्हा जातीच्या नावावर अशा प्रकारे विघटन केलं जात असेल तर या समाजाला काहीही भवितव्य नाही. हे विचार केलं पाहिजे. आपल्या प्रतिनिधींना आपण विचारलं पाहिजे की तुम्ही का करता, याने काय भलं होणार आहे. उद्या अ गटामधल्या काही लोकांनी म्हटलं की आमच्या वाट्यावर काहीच आलं नाही, म्हणजे पुन्हा अ गटाचं अ1, अ2, अ3 करणार आहोत का आपण? कारण ही प्रक्रिया कुठेच थांबत नाही आहे. ब गटातल्या लोकांनी म्हटलं की आमच्या वाट्यावर काही आलं नाही, मग ब1, ब2 करणार आहोत का? ही प्रक्रिया कुठेही थांबत नाही आहे. आणि या बाबतीमध्ये जेव्हा आरोप केला जातो की एका विशिष्ट जातीला लाभ मिळाले आहेत, इंदिरा साहनीच्या निकालाचा काल आपण उल्लेख केला आणि त्या निकालामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे, सावंत नावाचे न्यायाधीश होते, PB सावंत, परशुराम सावंत यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांना आरक्षण नाही ते असं म्हणतात, ज्यांना आरक्षण नाही ते असं म्हणतात की अनुसूचित जातीला आरक्षण दिल्यानंतर अनुसूचित जातीचे लोक जे येतात ते गुणवत्तेत कमी असतात. दोन मुद्दे मांडलेले आहेत त्यांनी, गुणवत्तेत कमी असतात. PB सावंत 1992च्या जजमेंटमध्ये म्हणतात गुणवत्ता कशी मोजायची, गुणवत्ता कशी मोजायची, गुणवत्ता कशी मोजायची. ते म्हणतात की ज्याच्या घरी खायला प्यायला आहे, ज्याच्या घरी आई वडील सुशिक्षित आहेत, ज्याच्या घरी शिकवणी लावण्या इतके पैसे आहेत, ज्याला उद्याच्या पोटा पाण्याची चिंता नाही, जो सगळ्यात चांगल्या शाळेत शिकतो आहे, ज्याला शिक्षणासाठी सर्व अनुकूल वातावरण आहे, अशा घरचा मुलगा आणि ज्याच्या वाट्यावर दुपारचं जेवण मिळेल की नाही, चांगली शाळा नाही, चांगले शिक्षक नाही, आई वडील अशिक्षित आहेत, या दोन मुलांचं मेरिट कसं मोजणार? या दोन मुलांचं मेरिट तुम्ही, आणि नेमकी हीच बाब मंडल आयोगाच्या रिपोर्टमध्ये लिहिलेली आहे की दोन मुलांचं मेरिट तुम्ही कसं मोजणार? इक्वल मेरिट नाही, परीक्षेत किती मार्क मिळाले याच्या आधारावर मेरिट मोजलं जात नाही. ते मार्क्स मिळवण्यात त्या मुलाचा वाटा किती आणि त्याच्या परिवाराचा वाटा किती, ते मार्क्स मिळवण्यात त्याच्या मुलाचा वाटा किती आणि त्याच्या परिवाराचा वाटा किती याचं बोला. परंतु सावंत आणखीन म्हणतात की हा जो आरोप केला जातो, हा जो आरोप केला जातो की एका विशिष्ट जातीच्या वाट्यावर आरक्षणाचे लाभ गेलेत, ते म्हणतात की जे क्वालिफाईड आहेत ते घेतात. त्यांनी प्रयास केले पाहिजेत, ते प्रयास जे करतील त्यांच्या वाट्यावर ते येतील. प्रयास करण्यापासून कोणीही कोणाला रोखलेलं नाही आहे, कोणी रोखलेलं आहे का? परंतु जर म्हणजे अडचण मोठा विचित्र प्रॉब्लेम आहे. आंबेडकरी समाजातील लोक शिकले आणि ज्यांनी गांधींचा विचार स्वीकारला ते नाही शिकले, त्याला करणार काय? आता काय करायला पाहिजे? आंबेडकरी समाजाकडून काय अपेक्षा आहेत? आंबेडकरी समाजाकडून काय अपेक्षा आहेत? काय अपेक्षा कराव्या? विचारधारेचा प्रश्न आहे. जर तुम्हाला तेच राहायचं असेल, म्हणजे कधी कधी विचार येतो, बाबासाहेबांच्या एका बोलण्यावर महारांनी मेल्या जनावराचं मांस खाणं सोडलं, स्त्रियांनी आपल्या साडी नेसायचं, लुगडं नेसायची पद्धती बदलली एका शब्दावर. आणि त्याच वेळी जर स्वीपर समाज स्वीपरच्या पोस्टमध्ये आमचंच आरक्षण असावं असं मागत असेल तर काय करणार? लक्षात येतं का? आहे की नाही? नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये सगळ्या स्वीपरच्या जागा स्वीपर समाजातूनच भरल्या जाव्यात असं स्वीपर समाज मागणी करतो. काय करणार आपण? कदाचित दुसऱ्या काही जागा नसतील म्हणून, परंतु दुसऱ्या जागा मागत का नाही तुम्ही? दुसऱ्या जागा आम्हाला मिळाव्या, आम्हाला शिक्षण मिळावं, आम्हाला दुसऱ्या जागी नोकऱ्या मिळाव्या, आम्हाला त्याच नोकऱ्या मिळाव्या, बाप मेला
तर बापाच्या जागी पोगात तिथे भंगी म्हणून लागावा असं का अपेक्षा करतात? हे प्रश्न असे कॉम्प्लिकेटेड आहेत आणि या कॉम्प्लिकेटेड प्रश्नाचं सोल्युशन नाही आहे. परंतु एक मात्र निश्चित आहे की आरक्षणाअंतर्गत आरक्षण झालं तर यामुळे जाती व्यवस्था मजबूत होईल आणि जाती व्यवस्थेमध्ये भांडण लागणार आहेत. आपण काय करावं हा मोठा प्रश्न आहे. परंतु किमान महाराष्ट्र सरकार जर हे करत असेल तर मग महाराष्ट्र सरकार हे जर करत असेल तर अनुसूचित जातीच्या प्रतिनिधींनी याला विरोध करावा असं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद.